तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एक आपल्याच्या या व्लॉगमध्ये, इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती असेल, म्हाडाची 2025ची जी लॉटरी आहे ती काही कारणास्तव पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता असं कळतंय की ही लॉटरी 2026च्या मार्च-एप्रिलमध्ये निघू शकते। पण मित्रांनो, इथेच अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की चांगली गोष्ट एक घडली आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागांतर्गत 426 घरांची सोडत निघणार आहे आणि ती देखील म्हाडासारखी संगणक प्रणालीद्वारे। तर ही एक थोडीशी चांगली गोष्ट आहे। या लॉटरी संबंधित संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला A to Z माहिती या लॉटरी संबंधित भेटेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत यांचा मालमत्ता विभाग आहे, त्यांच्या थ्रू ही 426 घरांची सदनिकेंची लॉटरी निघणार आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, जी ऑनलाईन जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे 15/10/2025 सायंकाळी 5 वाजता। त्यानंतर सोडत घरांची जी लॉटरी आहे ती 16/10/25 सकाळी 10 वाजेपासून सुरू होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो असणार आहे 18/11/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। तर एकूण मित्रांनो तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे अर्ज करण्यासाठी आणि सर्व काही अटी शर्तींची पूर्तता करण्यासाठी। त्यानंतर आता आपण मित्रांनो नेमक्या कोणत्या लोकेशनला ही घरं असणार आहेत ते देखील पाहूया। तर मित्रांनो, गोरेगाव वेस्ट म्हणजेच पहाडी गोरेगाव, त्यानंतर त्रिलोक पार्क कांदिवली, नंतर वाढवण कांदिवली पूर्व मुंबई, सागर वैभव आयू कोलते पाटील दहिसर म्हणजेच प्रेस्टिज जानसाद, माझ्या मते हे भायखळा, नंतर आदी अल्लूर इमारत कांजूर मुंबई, तसेच आणखीनही काही ठिकाणं आहेत मरोळ अंधेरी पूर्व, नंतर जोगेश्वरी गोरेगाव पश्चिम। तर बघू शकता मित्रांनो, ह्या काही लोकेशन आहेत जिथे सर्व घरे असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, घरांची स्टार्टिंग प्राईस ही 60 लाख ते 1 करोडच्या वरतीच पकडून चला तुम्ही। त्यानंतर मित्रांनो, ही जी PDF आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन तर मित्रांनो, आता आपण पात्रतेच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत ते पाहूया। अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे जे वय मित्रांनो इथे कमीत कमी 18 वर्ष असावे। त्यानंतर अर्जदार किंवा त्याच्या पती पत्नी किंवा त्याचे अज्ञान मुले यांच्या नावावर मालकी तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा निवासी भूखंड नसावा। म्हणजेच की बृहन्मुंबईच्या ज्या अख्यारीतीमध्ये तुमच्याकडे कोणतं घर नसावं जे की बृहन्मुंबईच्या हद्दीत येतं आहे किंवा तुमच्या बायकोच्या किंवा तुमच्या मुलांच्या, असा याचा एक अर्थ होतो। त्यानंतर अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराने किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले डोमासाइलस म्हणजे एकूण काय की तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिल्याचा पुरावा डोमासाइल असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की जो तुम्ही डोमासाइल किंवा जे काही कागदपत्र देशाल ते कागदपत्र जे आता नवीन ज्याच्यावरती QR कोड आहे तेच घेतले जातील, कारण की याच्या पुढचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते कॉम्प्युटर थ्रू होणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता इथे उत्पन्नाच्या 2 गट देण्यात आले आहेत। तर सर्वात प्रथम अत्यल्प उत्पन्न गट EWS ज्याला आपण म्हणतो आणि एक आहे अल्प उत्पन्न गट LIG। तर इथे बघू शकता की ह्या गटामध्ये कोणकोणते जे उत्पन्नातील हे स्ट्रक्चर आहे ते दिलं आहे, त्याचनुसार तुमचं जे काय उत्पन्न असेल तुम्ही कोणत्या स्ट्रक्चरमध्ये बसता त्यानुसार तुम्ही ह्यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता की अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, जसं की म्हाडामध्ये रूल आहे की EWSचा व्यक्ती अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो, म्हणजेच EWSचा व्यक्ती LIGसाठी अर्ज करू शकतो। तसंच इथे देखील आहे की जो कोणी EWSचा व्यक्ती आहे तो LIGसाठी अर्ज करू शकतो। त्यानंतर आता इथे तुम्हाला मी दाखवतो, जेव्हाही तुम्हाला ही सदनिका लॉटरी लागेल त्याच्यानंतर जे काही तुम्हाला पाणीपट्टी, मल निसारण आकार, वीज आकार इत्यादी सर्व काही लाभार्थ्यांना स्वतः सहकारी गृहनिर्माण संस्था व त्या स्थानिक संस्थांकडे परस्पर भरावे लागणार आहे। त्यानंतर
अर्जदारांनी देकारपत्र निर्गमित करण्यापूर्वी स्वच्छेने सदनिका समर्पित केल्यास, म्हणजे जर तुम्हाला सदनिका लागली आणि तुम्हाला ती घ्यायची नसेल किंवा तुम्ही डबल लॉटरी लागली किंवा समथिंग तुम्हाला नाही घ्यायची काही कारणास्तव, तर तुमचे जे काही तुम्ही अनामत रक्कम भरशाल त्यातून 1000 रुपये कट होऊन उर्वरित पैसे तुमच्या जे काही तुम्ही अकाउंट दिलं असेल त्या अकाउंटवरती रिटर्न होतील. मित्रांनो, ही काही ह्या BMCची जी लॉटरी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची, त्या संबंधित अटी आणि शर्तींची माहिती होती. तर मित्रांनो, जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांचं उत्तर आपण नक्की देऊ. आणि जर तुम्हाला अर्ज कसा करायचा याबद्दल देखील तुम्हाला आता व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण तो व्हिडिओ देखील नक्की बनवूया. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तितक्या लोकांना मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा.